जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। या ठिकाणी बालगंधर्वच्या या रंगमंदिरामध्ये दलित पॅंथर यांचा 54वा जो वर्धापन दिवस आहे तो अतिशय थाटामाटात या ठिकाणी साजरा करण्यात आला। अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या कार्यक्रमामध्ये जे कवी आहेत ज्यांचं नाव आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असे नितीन चंदन शिवे यांचे देखील या ठिकाणी व्याख्यान झालं, कवितेचा कार्यक्रम झाला आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। आज हा जो कार्यक्रम आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा कार्यक्रम आहे असं आपण म्हणू शकतो। या ठिकाणी युवा नेते आहेत, काय सांगाल या आजच्या कार्यक्रमाबद्दल, काय प्रतिक्रिया? मी मिलिंद सरोदे, पुणे जिल्हा अध्यक्ष दलित पॅंथर। पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या प्रेरणेतून दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम यांच्या मार्गदर्शनाखाली आज पुणे शहरामध्ये जो दलित पॅंथरचा 54वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये जो साजरा झाला। आता जसा कार्यक्रम संपन्न होतोय तसाच प्रत्येक न्यूजला, चॅनलवरती आणि सोशल मीडियावरती आपण पाहतोय की पुणे शहरामध्ये एक सर्वात मोठा आणि एक युवकांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम म्हणून या वर्षी जर ठरला असेल तर दलित पॅंथरचा 54वा वर्धापन दिन ठरला असं आम्हाला सांगावंसं वाटतं। खऱ्या अर्थानं आजच्या या 54व्या दलित पॅंथरच्या वर्धापन दिनाच्या दिवशी दंगलकार व्याख्याते नितीन दादा चंदन शिवे यांचं प्रबोधनात्मक व्याख्यान त्या ठिकाणी दलित पॅंथरच्या वतीने आयोजित करण्यात आलं होतं। खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आज जे आपण पाहतोय की जे समाजामध्ये वातावरण दूषित झालेलं आहे, या दूषित वातावरणामध्ये आजच्या युवकांनी कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, आजच्या युवकाच्या हातामध्ये दलित पॅंथरचाच झेंडा असला पाहिजे, ही भूमिका आज त्या ठिकाणी व्यासपीठावरून, विचारमंचावरून आपल्या सर्व दलित पॅंथरच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम त्याचबरोबर सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी ती भूमिका त्या ठिकाणी मांडली। आणि आज महाराष्ट्रामध्ये दलित पॅंथरचा जो झंझावात आहे तो ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी जी लोकांची उत्सुकता निर्माण झाली होती आणि खऱ्या अर्थात त्या उत्सुकतेचं आज पुणे शहरामध्ये दलित पॅंथरच्या वतीनं लोकांना त्या उत्सुकतेचं खऱ्या अर्थानं मला म्हणावंसं वाटतं की लोकांची ती उत्सुकता शिगेला लागली होती, तर तिथं लोकांचं त्या ठिकाणी समाधान झालेलं असं मला म्हणावंसं वाटतं। अन्याय अत्याचारावरती तर दलित पॅंथर त्या ठिकाणी वाचा फोडतीच, परंतु आज आपण पाहतो की सामाजिक जीवनामध्ये भाऊंचं जे भाषण आपण ऐकलं, त्या भाऊंनी भाषणामध्ये सांगितलं की पुणे शहरामध्येच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये जो काही अन्याय अत्याचार केला जात होता आणि केला जातो, तर त्यामध्ये सर्वप्रथम जर त्याला वाचा फोडायचं काम कोणी केलं असेल तर दलित पॅंथर त्या ठिकाणी झेप घेतो। आणि खऱ्या अर्थानं तीच झेप दलित पॅंथर आजच्या वर्धापन दिनापासूनची नवीन ऊर्जा घेऊन, पद्मश्री नामदेव ढसाळ यांचे विचार घेऊन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवरती ही आपली संघटना चालत आहे। महापुरुषांच्या विचारांना घेऊन समाजातील तळागाळातील कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आणखीन ताकदीनं, जोशानं एक पॅंथरची झेप आजच्या दिवसापासून आम्ही अजून जोशाने घेत आहोत, एवढंच सांगेल। भाऊ, काय सांगाल हा जो 54वा वर्धापन दिन आहे, गेले अनेक वर्ष तुम्ही खरा पॅंथर म्हणजे नामदेवजी ढसाळ यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहात। आम्ही बघितलंय की गेले अनेक वर्ष हे कार्य अविरतपणे चालू आहे। समाजामध्ये जे तेढ निर्माण झालेली आहे, जे कार्यकर्ते विखुरलेले आहे, त्यांना सुद्धा एकत्र आणण्याचं काम तुम्ही गेले अनेक वर्ष करत आहात। झोपडपट्ट्यांचा प्रश्न असेल, जसं रेंजिलची खडकीची जी झोपडपट्टी आहे त्याला थांबवण्याचं काम, अनेक झोपडपट्ट्यांना थांबवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे। कोरोनाच्या काळात खूप मोठी कामगिरी तुम्ही केलेली आहे की अनेक लोकांना त्या ठिकाणी तुम्ही जीवनदान दिलेलं आहे। परत त्यांना अन्नाची जी काही चणचण भाजली होती ती सुद्धा तुम्ही भरून काढलेली आहे। काय सांगाल, हा जो वर्धापन दिन आपण साजरा करतोय या निमित्ताने तुम्ही काय लोकांना सांगाल? सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय संविधान। आज मी यशवंत नडगम, दलित पॅंथर संघटनेचा गेली 27 वर्षे पद्मश्री नामदेव ढसाळांची संघटना अहोरात्र दिवस रात्र समाजातल्या कानाकोपऱ्यात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणारा एक छोटासा कार्यकर्ता। आजचा हा 54वा वर्धापन दिवस हा नेमका त्याच गोष्टीसाठी होता की जे आता जे तुम्ही पाहिलं असेल, समाजामध्ये युवक वर्ग हा भरकटत चाललेला आहे। युवकांमध्ये जातीमध्ये जे काही इथं भीती म्हणजे जातीमध्ये जो वाद निर्माण झालाय ते सर्व तोडण्यासाठी, जाती प्रथेची भिंत तोडण्यासाठी सर्व समाजातल्या युवकाला एकत्र करून दलित पॅंथर या संघटनेच्या चळवळीमध्ये येण्यासाठी आव्हान केलंय। आजच्या आव्हानामध्ये आम्ही आज एक ॲप लॉन्च केला। त्या
ऍप लॉन्च असा होता, सभासद नोंदणी तर होतच होती, घरोघरी जाऊन करणार होतो. त्यानंतर आम्ही त्या ऍपमध्ये असे 4-5 प्रकार ठेवले होते. दुसरा प्रकार होता आरोग्यासाठी. महाराष्ट्र शासन, केंद्र शासन जे आरोग्यासाठी जे सामान्य व्यक्तीसाठी जे देतं ते त्यांच्या सुखसुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ते त्यांच्यापर्यंत जात नाही, त्यांच्यासाठी प्रश्न होते. आणि ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या जिल्ह्यात, ज्या तालुक्यात, ज्या गावात, ज्या झोपडपट्टीत, ज्या तांड्यात जे काही अन्याय अत्याचार होतात त्यांची तक्रार द्यायला कोणाला व्यासपीठ नव्हतं, तर आम्ही पॅन्थरच्या ऍपमध्ये एक तक्रार निवारण करण्यासाठी एक तिथं कॉलम ठेवलाय. त्यात तिथं तक्रार आली महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं, भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातनं, तर पॅन्थर नामदेव ढसाळांचं एक वाक्य होतं, टीट फॉर टॅट, जशाच तसे तसंच उत्तर देणार आणि त्याला तिथं न्याय मिळवून देणार आहे. आम्ही आज 54 हिरे जे काढले आम्ही, ते महाराष्ट्रामध्ये तळागाळामध्ये कुठल्या कोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात जे पॅन्थर स्टाईलमध्ये अन्याय तिथं वाचा फोडत होते, न्याय देत होते, मदत करत होते, जे चांगले कार्यकर्तीनी असेल, महिला असतील, पुरुष असतील, जे चांगलं काम करत होते 1972 पासून आतापर्यंत, तशा वंचित कार्यकर्त्यांना आम्ही शोधून त्यांना 54 पॅन्थररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. एवढ्यावर आम्ही न शांत राहता पद्मश्री नामदेव ढसाळांवर ज्यांनी काम केलं ते आज त्यांना त्या समाजापासून जे आज त्यांना मान सन्मानापासून वंचित आहे अशांना पण घेऊन आम्ही पॅन्थर पुरस्काराने त्यांना सन्मान करण्यात आला. त्यामध्ये जर पुण्याचे जर प्रमुख पाहिले असेल तुम्ही, महापौर ताईंचा आम्ही सन्मान सत्कार पुरस्कार का आम्ही ठेवला होता, तर त्या ज्या दिवशीपासून पदग्रहण केले पुण्याची प्रथम नागरिक म्हणून ज्यावेळेसपासून त्या ताई आल्या त्यावेळेसपासून त्यांचं काम बघा, त्यांचे सोशल मीडियावर कंटिन्यू बाईट बघा. काही करायच्या आधी ती आव्हान करतात ताई, ते आव्हान करून सर्वांना सांगतात अशा प्रकारे असं होणार आहे. पाण्याचा प्रश्न असू दे, मूलभूत गरजाचा प्रश्न असू द्या, कुठलाही विषय असा. वारीचा तर इतका छान हाताळला त्यांनी, तुम्ही पाहिला असेल. पूर्वी लोक आणायची कॉर्पोरेशनची किंवा बाकीची जिल्हा परिषद हे सर्व मिळून जे काही कार्य करत होते कलेक्टर साहेबांच्या नेतृत्वाखाली, तर बाथरूम जर पाहिजे तर ठेवून जायचे. पण आता त्यांची एवढी बारका आहे की त्या बाथरूमवर कोड किंवा नंबर ठेवायचा. तिथं काय प्रॉब्लेम झाला की फोन केला की तिथं बाथरूम स्वच्छ. बाकी अशा छोट्या मोठ्या गोष्टीपासून त्या वारीला पण व्यवस्थित बघणार आहे अशा ताईंना आम्ही पुरस्कार. पुण्याचे सीपी साहेब पाहिले असेल, सीपी साहेबांना का पुरस्कार? पॅन्थर स्टाईल मध्ये आल्या त्यांनी गुन्हेगारी बंद करण्याचा प्रयत्न केला, गुन्हेगारी संपवली, प्रमुख टोळ्या संपवल्या, टोळ्यांना मोका लावला, कोणाला कुठं तडीपार केला, कोणाला एमपीडी केली. ज्या गुन्हेगारी क्षेत्रात गुन्हेगारी वाढत होते ती संपवली. कोयता गँग संपवण्याचा प्रयत्न, ड्रग्सचा, गांजाचा एवढा मोठमोठा प्रकार चालला होता. तुम्ही मोठ्या प्रमाणात विमाननगर बघा, चांगल्या पोलीस स्टेशनने कारवाई केली. मानसिंग पाटील सारख्या साहेबांना आम्ही काम पुरस्कार दिला. तर मानसिंग पाटील साहेब त्यांची धडक कारवाई तुम्ही बघा, ज्या पोलीस स्टेशनला जातो त्या एरियातल्या गुन्हेगारी संपवतो. धडक त्या बुलडोझरवर थांबून तिथं गुन्हेगारांच्या हॉटेल आणि घर तोडतो, छाती टोकून सांगतो कोणाच्या जर याच्याबरोबर तक्रारी असतील तर आणून द्या. अशी जे काही अधिकारी होते, सीपी साहेब होता, नंतर आपण एसपी साहेब पाहिलं. एसपी साहेब पण पॅन्थर स्टाईल मध्ये काम करतात. तुम्ही पाहिलं असेल नसरापूरचा लहान पोराच्या चिमुकडीचा ते बलात्कार करून मारणारा तो कांबळे, त्या कांबळेला 2 महिन्याच्या आत फाशीच्या त्याच्यावरती लटकावण्यासाठी जी काय प्रोसेस करावी लागते इतक्या जलद गतीने रोज दिवस रात्र काम करून ती आणि त्यांची टीम, सीपी साहेब, एसपी साहेब, गिल साहेब आणि त्यांची टीम चांगलं काम केलं. तिथं PI मॅडम आहेत, सर्वांनी चांगलं काम केलं. अशा सर्व पॅन्थरर्सना आम्ही शोधून त्यांना पॅन्थररत्न पुरस्कार आज आम्ही तिथं देण्याचा प्रयत्न केला. आमचा एकच हेतू आहे, समाजामध्ये युवक वर्ग, युवती ज्या आता सुशिक्षित बेकार आहेत त्यांना या शासनाकडून, या सरकारकडनं सुशिक्षित बेकारी भत्ता मिळाला पाहिजे. जर सुशिक्षित भत्ता आज सरकारी शासन देऊ शकत नाही तर लाखोचा मोर्चा आम्ही त्या विधान भवनावरती भरे पावसाळी अधिवेशन असो, हिवाळी अधिवेशन असो या उन्हाळी अधिवेशन घेरावा घालणार आणि तिथं आम्ही ते मंजुरी करून देणार. त्यासाठी आम्ही एक ऍप लॉन्च केलाय. त्यात आम्ही प्रत्येक गावागावात आमचा एक तिथला शाखा अध्यक्ष घराघरामध्ये जाऊन आम्ही तिथं सभासद नोंदणी करणार. येत्या 3 महिन्यात 5 लाख सभासद करण्याचं आमचं मानस आहे. आणि आज माझे सर्वोदय जिल्हा अध्यक्ष असू दे, गोविंद साठे साहेब असू द्या, आकाशदादा असू द्या, आमचे साहेब शेख साहेब असू द्या, आमची भांगे सगळी टीम, म्हणजे मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातली, जिल्ह्यातली, पूर्ण जिल्हावाईज, तालुक्यावाईज जे काही आज पदाधिकारी आले ते आज आम्ही कोणालाच असं सांगितलं नाही. एकही तुम्हाला बस दिसली का इथे? एकही कोणाला तरी विचारा, कोणाला 500 रुपये, कोणाला 200 रुपये देऊन इथं आणले का? प्रत्येकाने आपापल्या खर्चाने इथं आणले. नाही तर तुम्ही कार्यक्रम बघितले ना, सगळे बस स्पॉन्सर असतात, बसवर लिहिलेलं असतं शुभेच्छुक, आणि त्या बसमध्ये दारू, त्या बसमध्ये जेवण, त्या बसच्या प्रत्येकाला 500-1000 रुपये दिले असतात. ही दलित पॅन्थर फक्त जिव्हाळ्याची, दिवस रात्र या सगळ्यांच्या आम्ही एकत्र राहून कामं करतो. म्हणून महाराष्ट्रातनं, जिल्ह्यातनं, गावातनं, झोपडपट्ट्यातनं सगळी कार्यकर्ते आज आली. हजारोंच्या संख्येने येऊन हॉल भरून लोक बाहेर होती. आज आम्हाला या सर्वांचं मनापासून मी कौतुक करतो. माझ्या सर्व पॅन्थर, सर्व सभासद, माझ्या सगळ्या फॅमिलीचं. ही पॅन्थर एक फॅमिली आहे. आम्ही आज जो निर्णय घेतलाय आणि मला पण विश्वास आहे आज जेवढी पॅन्थरने आले ते ऊर्जा घेऊनच जाणार आहेत आणि उद्यापासून जोमाने काम करणार आहेत. आजच्या 54व्या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही पत्रकार आणि बाकी सर्वांना पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. असंच पॅन्थर साहेब पापडाला देऊ आणि काम करू. जय हिंद. धन्यवाद.